आप देख रहे हैं विदर्भ समाचार, आवाज विदर्भ की। नमस्कार, विदर्भ समाचार में मैं नेहा आप सभी का स्वागत करती हूँ। बढ़ते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। महाराष्ट्र सरकार ने चंद्रपुर जिले के ब्रह्मपुरी जंगल इलाके में सनफ्लैग लोहे की खदान को मंजूरी दे दी है, जो महाराष्ट्र और देश में जंगलों, बागों और वन्य जीवों के लिए मशहूर है। देश, महाराष्ट्र, विदर्भ और चंद्रपुर जिले के सभी जंगल और वन्यजीव प्रेमी इस लोहे की खदान के खिलाफ है। साथ ही ग्रीन प्लैनेट सोसाइटी के प्रेसिडेंट और केंद्रीय वन और पर्यावरण मंत्रालय के पूर्व सदस्य सुरेश चोपड़े ने मांग की है कि नागरिकों, नेताओं को भी इसका विरोध करना चाहिए। गेल्या 10-12 वर्षापूर्वी अदानी कोळसा खाण ही आपल्याकडे प्रस्तावित होती। चंद्रपूरच्या अगदी जवळ लोहारा येथे आपण नागरिकांनी सर्व NGOंनी विरोध केल्यानंतर ही खाण नाकारण्यात आली। त्यानंतर बफर झोनमध्ये पुन्हा 10 ते 15 वेगवेगळ्या खाणी प्रस्तावित होत्या। त्या पण त्यावेळेस सर्व NGOंनी, काही नागरिकांनी विरोध केला आणि त्याला पण नाकारलं। परंतु आता गेल्या 2019-20 पासून ब्रह्मपुरी फॉरेस्ट डिव्हिजन इथे पुन्हा एक खाण ही प्रस्तावित आहे। ही खाण लोहारात जशी खाण होती त्या प्रकारची पण थोडी छोटी अशी एक खाण जी आहे ती आयरन ओरसाठी ही प्रस्तावित आहे। आणि महाराष्ट्र सरकारने, वन विभागाने सर्व मंजुऱ्या ज्या आहेत, ज्या लागतात त्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत। आधीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये या लोह खाणीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि तिथे इतका विरोध झालेला नाही आहे। आणि असाच जर प्रकार पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर ब्रह्मपुरी या तालुक्यात जर झाला तर या संपूर्ण बफर झोन एरियामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोळसा खाणी आणि या ज्या लोह खाणी आहेत आणि इतरही उद्योग आहे, प्रस्तावित उद्योग आहेत, ते उद्योग पुन्हा पण येऊ शकतं। म्हणून नागरिकांनी, राजकारणी, इथल्या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, संस्थांनी सर्वांनी इथे आंदोलनं, उपोषणं, निवेदनं करण्याची फार गरज आहे। हे जर होऊ शकलं नाही आणि ही जर ब्रह्मपुरी इथली जी लोहार डोंगरी इथली जी सनफ्लॅग कंपनीची जी माईन आहे ही जर आली तर फार प्रचंड मोठं नुकसान इथल्या जंगलाचं, इथल्या वन्यजीवांचं, इथल्या प्रदूषणाचं आणि सर्वांचं नुकसान फार मोठं होणार आहे। आणि म्हणून ही रद्द होण्यात यावी, त्वरित त्याच्यावरती लोकांनी प्रयत्न करावे, हे अतिशय आवश्यक आहे। कारण आधीच ब्रह्मपुरी एरिया हा वाघांचा एरिया आहे, वन्यजीवांचा एरिया आहे। इथे आता वाघ मानव संघर्ष फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि विशेषतः ताडोबाच्या संपूर्ण एरियामध्ये, जरी ताडोबाच्या आणि बफरच्या बाहेर असलेलं हे क्षेत्र असेल तरी पण संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हा ताडोबातल्या एरियामध्ये हा येतो असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजेच एकूण पर्यावरणाचं फार नुकसान, क्लायमेटचं फार मोठं नुकसान, प्रदूषण याच्यामुळे होईल आहे। शेतकरी किंवा तिथल्या लोकांना काही नोकऱ्या इथल्या मिळणार नाही आहे आणि एकूणच फार मोठं नुकसान आपल्या जिल्ह्याचंच नव्हे तर ही जर खाण आली तर विदर्भातल्या ठिकाणी अनेक खाणी येऊ शकतात, महाराष्ट्रातल्या ठिकाणी अनेक खाणी येऊ शकतात। आणि म्हणून ह्या खाणीला प्रचंड विरोध झाला पाहिजे। गोगस के नागरिकों ने गंभीर आरोप लगाए हैं कि शहर के मार्केट लाइन इलाके में 100 साल से भी ज्यादा पुरानी एक ऐतिहासिक झील को अभी मिट्टी और कंस्ट्रक्शन के मलबे से भरा जा रहा है। यह झील न सिर्फ पानी का सोर्स मानी जाती है बल्कि शहर के इकोलॉजिकल बैलेंस का भी एक अहम आधार है। लेकिन जब से इसे प्राइवेट फायदे के लिए बंद किया जा रहा है, नागरिकों में बहुत गुस्सा और आक्रोश है। स्थानीय नागरिक अमित बोरकर ने घुग्गुस म्युनिसिपल काउंसिल के ऑफिस के चीफ ऑफिसर डिस्ट्रिक्ट कलेक्टर चंद्रपुर को एक डिटेल कंप्लेंट दी है, जिसमें तुरंत एक्शन लेने की मांग की गई है। माझ्या मागं ऐतिहासिक तलाव आहे। या तलावाला जवळजवळ 100 वर्ष लोटून गेले आणि याची तुम्ही आता दुर्दशा पाहू शकता। याच्यामध्ये पूर्ण गावातलं सांडपाणी सोडण्यात येतो। नगर परिषद काय करत आहे याच्यावर काही कारवाई का करत नाही आहे आणि वारंवार आम्ही इथं निवेदन देतो, विनंती करतो की या तलावाचं खोलीकरण करण्यात यावे। कारण की इथं जे गावातील सण आहे, जसे गणपती झाले, दुर्गादेवी झाले, त्याच्यामध्ये इथं आपण आधी इथं गणपती दुर्गादेवी बुडवत होतो। आता हे आपल्याला शक्य नाही आहे। आता
पूर्ण इथं गंदगी पसरलेली आहे. सोबतच हा एक ढिवर समाजासाठी एक रोजगारचा एक साधन होता, ज्याच्यामध्ये त्यांनी शिंगाडी आणि आपल्या मासे वगैरे टाकून त्याला पालनपोषण करून आपला व्यवसाय आपला 2 टायमाची जे भाकर आहे ते पूर्ण करत होते, जे भूक आहे ते पूर्ण करत होते. परंतु आता तुम्ही याची दुर्दशा पाहू शकता. कुठल्या प्रकारे इथं भ्रष्टाचार सुरू आहे. मागील काही वेळा मी सुद्धा निवेदन दिले आहे. प्रणयकुमारजी बंडी एक पत्रकार आहे, त्यांनी सुद्धा निवेदन दिले आहे आणि बरेचसे लोक निवेदन देत आहे, परंतु याच्यावर काहीच कारवाई करण्यात येत नाही. सोबतच आत्ता हल्लीमध्ये आपल्याला माहिती पडत आहे की तलावाला तिथून पाहू शकता माती टाकून इथं बुजवण्यात येत आहे. हे रेती हे जे आपलं टाकून इथं बुजवण्यात येत आहे. तर मला हा प्रश्न पडत आहे, या कोणाच्या परवानगी नव्हत आहे, याच्यासाठी कुठलाही ठराव घेतलेला आहे काय? नगर परिषदमध्ये CO साहेब आहे, त्या CO साहेबानं याच्यावर काय कारवाई केली? इथं नगर अध्यक्ष बसलेली आहे, त्यांनी काय कारवाई केली? सोबतच जे विपक्ष आहे ते काय झोपलेलं आहे काय? तर कुठेतरी हा गावाच्या खूप मोठी समस्या आहे आणि हा जर तलाव बुजलेला गेला तर इथं जे वॉटर लेवल आहे त्या वॉटर लेवलची खूप कमी होणार आणि इथल्या अडोसपडोसमध्ये जे परिसरामध्ये जे पण घरं आहे त्यांना पाणीसुद्धा भेटणार नाही. तर गावातली ही दुर्दशा करावी नाही, आम्ही हात जोडून विनंती करतो. सोबतच हे जे तलावमध्ये मुरुम टाकून इथं या तलावाला बुजवण्यात येत आहे, याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावे. याच्यामध्ये CO असो, अध्यक्ष मॅडम असो या मग विपक्ष असो, ज्यांची सारगाट आहे, ज्या अधिकाऱ्याची सारगाट आहे, त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, हीच आमची शिवसेनेतर्फे मागणी राहणार आहे. आणि समजा याच्यावर काही कारवाई झाली नाही तर लगेच काही दिवसाच्या आतच आम्ही इथं खूप मोठं आंदोलन उभारू. नमस्कार, जय शिवराय. खबरों में बस आज इतना ही. ताज़ा खबरों के लिए देखते रहिए विदर्भ समाचार. तब तक के लिए नमस्कार.